यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ डिफरंट मोनोमर्स याचा स्टडी करणार आहे। मग टाइप ऑफ डिफरंट मोनोमर्स हा एकदम सिंपल टाइप आहे, म्हणजेच पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये तुम्ही कोणते मोनोमर युनिट यूज करता त्या मोनोमर युनिटवरती याचे दोन टाइप आहेत, होमोपॉलिमर्स रिॲक्शन त्याचबरोबर हेटेरो म्हणजेच कोपॉलिमर्स पॉलिमरायझेशन रिॲक्शन। होमोपॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणजे काय आणि हेटेरोपॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणजेच कोपॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, एकदम सिंपल आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्या पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये एकाच टाईपचे मोनोमर युनिट यूज केले जातात अशा पॉलिमरायझेशन रिॲक्शनला तुम्ही होमोपॉलिमर रिॲक्शन म्हणणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जनरल रिॲक्शन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ए प्लस ए प्लस ए असे तीन मोनोमर युनिट मी घेतलेले आहेत आणि याच्यापासून काय तयार झालेलं आहे, बी प्रोडक्ट तयार झालेला आहे। म्हणजे हे जे तीन रिॲक्टंट मॉलिक्यूल घेतलेले आहेत, तिन्ही रिॲक्टंट मॉलिक्यूल कसे आहेत, सिमिलर आहेत, एकसारखेच आहेत, बरोबर। मग ज्या पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये सिमिलर रिॲक्टंट मॉलिक्यूल असतात, सिमिलर मोनोमर असतात, त्यांना आपण काय म्हणणार आहे, तर होमोपॉलिमर्स म्हणणार आहे किंवा होमोपॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणणार आहे। आणि ज्या पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये डिफरंट मोनोमर असतात, डिफरंट रिॲक्टंट मॉलिक्यूल असतात, फॉर एक्झाम्पल इथे जनरल रिॲक्शन पाहू शकता, ए प्लस बी इट गिव्ज सी, म्हणजे ही एक जनरल पॉलिमरायझेशन रिॲक्शन आहे। या जनरल पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये ए हा मोनोमर युनिट वेगळा आहे, डिफरंट आहे, बी हा सुद्धा डिफरंट आहे। मग ए आणि बी हे दोन्ही मोनोमर युनिट डिफरंट आहेत आणि मग त्यांच्यापासून सी हा पॉलिमर तयार होतोय। म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे, ज्या पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये सिमिलर मोनोमर युनिट असतात त्यांना आपण होमोपॉलिमर रिॲक्शन म्हणतो, आणि ज्या पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये डिफरंट मोनोमर युनिट असतात त्यांना आपण काय म्हणणार आहे, कोपॉलिमर रिॲक्शन म्हणणार आहे। एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, होमोपॉलिमर रिॲक्शन म्हणजेच विच हॅव ओनली वन टाइप ऑफ रिपीटिंग युनिट म्हणजेच मोनोमर युनिट, ठीक आहे। पॉलिथिन, पॉलिप्रॉपिन, नायलॉन 6, पॉलिएक्रिलोनायट्राइल हे होमोपॉलिमरायझेशन रिॲक्शनचे एक्झाम्पल आहेत। मग या रिॲक्शनमध्ये पाहू शकता बघा, आता या रिॲक्शनमध्ये एक्झाम्पलमध्ये पाहू शकता, इथिन हा जो मोनोमर आहे, इथिनचे असंख्य मोनोमर या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती पॉलिमरायझेशन रिॲक्शन केल्यानंतर हा प्रोडक्ट तयार होणार, याला आपण म्हणणार आहे पॉलिथिन। काय म्हणणार आहे, तर पॉलिथिन म्हणणार आहे। म्हणजे इथिन या मोनोमर युनिट पासून काय तयार झालेला आहे, पॉलिथिन हा पॉलिमर तयार झालेला आहे। पण या पॉलिथिन पॉलिमर तयार होत असताना इथिनचे असंख्य एकसारखेच युनिट या ठिकाणी यूज केलेले आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार, होमोपॉलिमर रिॲक्शन म्हणणार आहे। या साईडला तुम्ही बघू शकता कोपॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हणजे काय, तर कोपॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिफरंट रिपीटिंग युनिट यूज केले जातात। म्हणजे इथे पाहू शकता या रिॲक्शनमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की या ठिकाणी हा जो बुना यस रबर तयार झालेला आहे, हा जो बुना यस रबर कोणत्या मोनोमर युनिट पासून तयार झालेला आहे, तर 1,3 ब्युटाडाइन आणि स्टायरीन हे दोन्ही मोनोमर युनिट कसे आहेत, डिफरंट आहेत। पुन्हा एकदा बघा, 1,3 ब्युटाडाइन आणि स्टायरीन हे दोन्ही मोनोमर युनिट डिफरंट आहेत आणि या डिफरंट मोनोमर युनिट पासून हा बुनायस रबर तयार झालेला आहे, बुनायस पॉलिमर तयार झालेला आहे, बुनायस पॉलिमर तयार झालेला आहे, ठीक आहे। म्हणजे डिफरंट मोनोमर युनिट पासून जो प्रोडक्ट तयार होतो त्या पॉलिमरला आपण कोपॉलिमर म्हणणार आहे, त्या पॉलिमरला आपण काय म्हणणार, कोपॉलिमर। आणि सिमिलर मोनोमर युनिट पासून जो पॉलिमर तयार होतो त्याला आपण होमोपॉलिमर म्हणणार आहे। म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे, पॉलिथिन हा जो पॉलिमर आहे त्याला आपण होमोपॉलिमर म्हणणार। का म्हणणार होमोपॉलिमर, तर पॉलिथिन हा पॉलिमर एकाच युनिट पासून तयार झालेला आहे, सिमिलर युनिट पासून, सिमिलर मोनोमर युनिट पासून तयार झालेला आहे, म्हणून त्याला आपण होमोपॉलिमर म्हणणार। आणि
बुना यस हा जो रबर किंवा हा जो पॉलिमर आहे तो डिफरंट युनिट पासून तयार झालेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, कोपॉलिमर. या ठिकाणी पाहू शकता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, होमोपॉलिमर मध्ये इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हे जे मोनोमर युनिट आहे याचे असंख्य मोनोमर युनिट एकत्र येतात आणि त्यांच्यावरती पॉलिमरायझेशन रिॲक्शन झाल्यानंतर नायलॉन 6 हा प्रोडक्ट तयार होणार. मग नायलॉन 6 काय आहे, तर नायलॉन 6 ला आपण होमोपॉलिमर म्हणणार आहे. का होमोपॉलिमर म्हणणार आहे, तर नायलॉन 6 हा पॉलिमर तयार कशापासून झालेला आहे, एकाच मोनोमर युनिट पासून तयार झालेला आहे, एकसारख्या मोनोमर युनिट पासून तयार झालेला आहे. मग एकसारखे मोनोमर युनिट कोणते घेतलेले आहेत, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचे असंख्य सिमिलर युनिट त्यांच्यावरती पॉलिमरायझेशन झाल्यानंतर मग हा नायलॉन 6 तयार झालेला आहे. मग नायलॉन 6 मध्ये सिमिलर मोनोमर युनिट आहेत म्हणून त्याला आपण होमोपॉलिमर म्हणणार. थोडक्यात या ठिकाणी मला सांगायचं आहे, होमोपॉलिमर कोणाला म्हणायचं आणि हेटेरोपॉलिमर ज्या पॉलिमरायझेशन रिॲक्शन मध्ये पॉलिमर तयार होत असताना रिॲक्टंट मॉलिक्यूल मध्ये सिमिलर मोनोमर युनिट असतील तर त्याला होमोपॉलिमर म्हणणार. आणि पॉलिमरायझेशन रिॲक्शन मध्ये पॉलिमर तयार होत असताना रिॲक्टंट मॉलिक्यूल मध्ये डिफरंट मोनोमर युनिट असतील तर त्याला आपण सिम्पली काय म्हणणार, कोपॉलिमर. यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पॉलिमरमधील इंटरमॉलिक्युलर फोर्सेस याच्यावरती पॉलिमरचे 4 टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे तो आहे इलॅस्टोमर, दुसरा टाईप आहे फायबर्स, तिसरा आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि लास्ट जो टाईप आहे तो आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. चारही टाईप एकदम इम्पॉर्टंट आहेत आणि सोपे आहेत. मग इलॅस्टोमर म्हणजे काय, तर इलॅस्टोमर म्हणजे ज्या पॉलिमरमध्ये इलॅस्टिक नेचर आहे, ज्या पॉलिमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स वीक आहे अशा पॉलिमरला आपण काय म्हणणार आहे, तर इलॅस्टोमर म्हणणार आहे. अशा पॉलिमरला आपण काय म्हणणार, इलॅस्टोमर म्हणणार आहे. या ठिकाणी पाहू शकता पुन्हा एकदा बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवरती पॉलिमरचे 4 टाईप आहेत, इलॅस्टोमर, त्यानंतर फायबर्स, थर्मोप्लास्टिक पॉलिमर, थर्मोसेटिंग पॉलिमर असे 4 टाईप आहेत. त्यापैकी इलॅस्टोमर म्हणजे काय, तर इलॅस्टोमर म्हणजे असा पॉलिमर की ज्या पॉलिमरला इलॅस्टिक नेचर आहे. कोणतं नेचर आहे, इलॅस्टिक नेचर आहे. अशा पॉलिमरला तुम्ही काय म्हणणार, इलॅस्टोमर म्हणणार. आणि इलॅस्टोमर पॉलिमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो असा आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असणार आहे, वीक आहे. म्हणजे एखाद्या पॉलिमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जर वीक असेल तर त्याला इलॅस्टिक नेचर असणार आणि इलॅस्टिक नेचर असणाऱ्या पॉलिमरला तुम्ही काय म्हणणार आहे, इलॅस्टोमर म्हणणार आहे. एक्झाम्पल पाहू शकता, वल्कनाइज्ड रबर, बुना एस रबर, बुना एन रबर, त्याचबरोबर निओप्रीन रबर आहे. तर या सगळ्या रबरला इलॅस्टिक नेचर असते म्हणून या पॉलिमरला आपण काय म्हणणार आहे, इलॅस्टोमर म्हणणार आहे. इथे पाहू शकता हे सगळे रबर मॉलिक्यूल आहेत. याच्यामध्ये सर्व दिलेले जे मॉलिक्यूल आहेत ते काय आहेत, रबर मॉलिक्यूल आहेत. आणि रबर मॉलिक्यूललाच काय असते, इलॅस्टिक नेचर असते म्हणून या सगळ्या टाईपला, या सगळ्या रबरला आपण इलॅस्टोमर म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो टाईप आहे तो आहे फायबर्स. तर फायबर्स मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असणार आहे, ॲज कम्पेअर टू इलॅस्टोमर पेक्षा स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे फायबर्स या पॉलिमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असणार, स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळे त्या इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे काय असणार आहे, त्याची स्ट्रेंथ जादा असणार आहे. फायबरची स्ट्रेंथ काय असणार आहे, जादा असणार आहे. ते मटेरियल हार्ड असणार आहे. मग फायबरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग आहे म्हणजेच फायबरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे, मग हायड्रोजन बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजेच काय असणार, तर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. त्याचबरोबर डायपोल डायपोल इंटरॅक्शन किंवा डायपोल डायपोल फोर्सेस आपण त्याला म्हणतो. असे फोर्सेस फायबरमध्ये प्रेझेंट असणार आहेत. बरोबर. पुन्हा एकदा बघा, फायबर्स या पॉलिमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे असणार, स्ट्रॉंग असणार. ते कोणत्या टाईपचे असणार, तर हायड्रोजन बॉन्डिंग या टाईपचा फोर्स असू शकतो. त्याचबरोबर डायपोल
फोर्सेस प्रेझेंट असणार आहेत. मग या टाईपचे फोर्सेस ज्या मॉलिक्युलमध्ये प्रेझेन्स असणार आहेत किंवा प्रेझेंट असणार आहेत त्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार आणि स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स हा फायबरमध्ये प्रेझेंट असतो. एक्झाम्पल या ठिकाणी पाहू शकता, पॉलीअमाइड आहे, त्याचबरोबर पॉलिस्टायरीन आहे. पॉलीअमाइडलाच आपण म्हणतो नायलॉन 6,6 आणि पॉलिस्टायरीनला आपण म्हणणार आहे टेरिलिन म्हणणार आहे. ठीक आहे, तर हे झाले दोन टाईप, इलॅस्टोमर त्याचबरोबर फायबर. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि थर्मोसेटिंग पॉलिमर. एकदम सिंपल टाईप आहे. थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे काय, जे पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होणार आहे. बघा, जे पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होणार आहे अशा पॉलिमरला तुम्ही थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणणार. जे पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होणार त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, थर्मोप्लास्टिक पॉलिमर. एक्झाम्पल आहे पॉलीइथिलीन, पॉलिस्टायरीन, पॉलीविनाइल क्लोराइड म्हणजेच PVC. हे जे पॉलिमर आहेत हे हीट केल्यानंतर काय होणार आहेत, सॉफ्ट होणार आहेत, म्हणून अशा पॉलिमरला तुम्ही थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणणार. या ठिकाणी पाहू शकता हे थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहेत की या पॉलिमरला आपण हीट केल्यानंतर काय होणार आहेत, सॉफ्ट होणार आहेत, म्हणून याला आपण थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणतो. आणि लास्ट टाईप आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमर याच्या कंप्लीट अपोजिट आहे. म्हणजे काय, तर थर्मोसेटिंग पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होत नाहीत. बघा, थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे ते पॉलिमर हीट केल्यानंतर सुद्धा सॉफ्ट होत नाहीत अशा पॉलिमरला आपण थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणणार आहे. एक्झाम्पल आहे बॅकेलाइट, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन. हे जे पॉलिमर आहेत हे पॉलिमर हीट केल्यानंतर सुद्धा सॉफ्ट होत नाहीत, म्हणून अशा पॉलिमरला आपण काय म्हणणार आहे, थर्मोसेटिंग पॉलिमर. पुन्हा एकदा बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स वरती या पॉलिमरचे 4 टाईप आपण पाहिलेले आहेत, इलॅस्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक पॉलिमर आणि थर्मोसेटिंग पॉलिमर. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इलॅस्टोमर या पॉलिमरमध्ये इलॅस्टिक नेचर असते. इलॅस्टोमर या पॉलिमरमध्ये कोणतं नेचर असणार, इलॅस्टिक. आणि इलॅस्टिक नेचर असणाऱ्या पॉलिमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा वीक असतोय. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा काय असतोय, वीक असतोय, म्हणून त्याला आपण इलॅस्टोमर म्हणतो. फायबर्स या पॉलिमरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असणार आहे, तर स्ट्रॉंग असणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे, तर स्ट्रॉंग आहे, म्हणून त्याला आपण फायबर्स म्हणणार. त्यानंतर थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे काय, ज्या पॉलिमरला हीट केल्यानंतर, एखाद्या पॉलिमरला हीट केल्यानंतर ते पॉलिमर काय होणार, सॉफ्ट होणार, त्याला थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणतो आपण. आणि थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणजे जे पॉलिमर हीट केल्यानंतर सॉफ्ट होत नाही त्याला आपण थर्मोसेटिंग पॉलिमर म्हणणार आहे. ठीक आहे.